दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना जा नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नीलमनगर मुलुंड पूर्व या ठिकाणच्या सुरेखा आनंद जोशी या वहिनींना भेटणार आहोत. सुरेखा आनंद जोशी, आनंद. चला, मिस्टरांच्या रूपाने आनंद त्यांच्या घरातच आहे, पण आपण थोडंसं हसू फुलवून तो आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करूया. जोशी कुटुंबाला भेटूया. मीही उत्सुक आहे, तुम्ही उत्सुक असाल. चला भेटूया जोशी कुटुंबाला. घ्या आता, घ्या उखाणा घ्या. 31 मे 81 ला आनंदरावांबरोबर घेतले लग्नाचे 7 फेरे. वा. आदेश भाऊ जे आहेत तसे बरे, पण पैठणी देतील तेव्हा खरे. पण एक बरं झालं, पैठणी कोणाला देतील ते नाही म्हणाले. कोणालाही मिळाले तरी चालेल. बरं, द्या ओळख करून सगळ्यांची. हे आहेत माझे मिस्टर. नमस्कार. आनंद जोशी. ही माझी मोठी मुलगी. नमस्कार. अंजली करडे. हा माझा नातू. या माझ्या विहीणबाई. नमस्कार. ही माझी जाऊ मंजुषा जोशी. ही माझी धाकटी जाऊ आणि ही माझी पुतणी. नमस्कार. आणि या बाकी सगळ्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. आणि हे सगळे सोसायटीचे लोक सगळे. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. प्लेट के ऊपर प्लेट, प्लेट में रखा अचार, सबके लिए नमस्ते लेकिन संजीव के लिए प्यार. आतुरतेने पाहिली होम मिनिस्टरच्या पैठणीची वाट, प्रसादच्या साथीने जीवनात झाली भरभराट. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? उज्जैन मध्य प्रदेश. उज्जैन. मी सगळं बालपण तिथे गेलो. हो हो. कोण कोण तुम्ही तिकडे? माझी आई आता सध्या तिथे राहते एकटी, पण आम्ही तेव्हा आई वडील, मला जुळी बहीण आहे आणि एक भाऊ आहे. जुळी बहीण? हो, जुळी बहीण. ती पण आता उज्जैनलाच असते. हो का? पण मग जुळ्या होतात तर एक उज्जैन एक मुंबई कसं? त्याचं कारण असं झालं, नाही मी लग्नानंतर इथे आले, पण आईला सासूबाई नसल्यामुळे आईचं माहेर उज्जैन होतं. आईचे वडील जे होते ते संस्थानिक होते तिकडचे, आजोबा आईचे. आणि आम्ही दोघी जुळ्या बहिणी असल्यामुळे सांभाळायचा प्रश्न होता, म्हणून मग आई माहेरी राहिली. मग आम्ही तिथेच स्थायिक झालो. नंतर माझे वडील खुद्द पुण्याचे आहेत. माझं माहेरचं आडनाव कर्वे, धोंडोकेशव कर्व्यांची पणती आहे मी. अरे वा. बर. आणि त्याच्यामुळे आम्ही पुण्यात स्थायिक व्हायच्याऐवजी उज्जैनमध्ये झालो. मग वडील एअरफोर्समध्ये होते आणि त्यांची फिरतीची नोकरी होती. मग दोघींना घेऊन फिरणं शक्य नव्हतं, म्हणून मग आजीकडे माझी आई राहिली आणि त्यामुळे आम्ही तिथेच राहिलो. मग तिथेच घर घेतलं, तिथेच राहिलो. मग वडील जेव्हा एअरफोर्समध्ये रिटायर झाले तेव्हा तेही तिकडेच आले. तुमचं माहेरचं नाव काय? कर्वे. नाही, सुरेखा रघुनाथ कर्वे. आणि बहिणीचं? सुचित्रा रघुनाथ कर्वे. सुरेखा सुचित्रा. एकाच वर्गात? नाही, आम्ही मागे पुढे होतो, कारण मी जरा बारीक होते अंगानी आणि त्याच्यामुळे मी आई वडील जिथे फिरायचे त्यांच्याबरोबर असायची. आणि मोठ्या बहिणीला आजीने सांभाळलं होतं उज्जैनमध्येच, त्यामुळे ती 1 वर्ष माझ्यापेक्षा पुढे होती. किती गंमत आहे ना. लहानपणी जिथे आई जायची तिथे या जायच्या. लग्नानंतर तिला ठेवलं तिथेच आणि ह्या आल्या. किती छान. मस्त. कारण बालपणी आई बरोबर ह्या जास्त राहिल्या. त्यामुळे ठरवलं होतं जुळ्या होत ना तर आपण जरा वाटून घेऊ सगळं. पण एक रडली की दुसरी रडते असंच असतं का हो?
नाही तसं अजून तरी आमच्या बघण्यात नाही आलं, पण असं केव्हा तरी होतं की मला इथे सर्दी झाली की ती तिकडेही म्हणते मला सर्दी झाली म्हणून, असं होतं केव्हा तरी. मग ते असं वाटतं हां आपण जुळ्या आहोत, पण आमच्यात खूप साम्य नाहीये असं, आम्ही वेगळ्या आहोत पण अगदी. तुमचा स्वभाव धाडसी असेल ना? माझा स्वभाव धाडसी आहे आणि ती एकदम माइल्ड आहे अशी, म्हणजे एकदम शांत स्वभावाची आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही तिच्या डोळ्यात पाणी आणता आणि त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. नाही, पाणी दोघींच्या डोळ्यात येतं सतत येत असतं. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? सोलापूरचं. सोलापूरला कुठे? सोलापूरला माझे वडील रेल्वेत होते, हां, त्यामुळे आम्ही रेल्वे क्वार्टर्समध्ये होतो तिथे सोलापूरला. तुम्ही किती जण? आम्ही 3 भाऊ आणि 1 बहीण. 3 भाऊ 1 बहीण. कुठे असतात ते सगळे? हे सगळे मुलुंडलाच असतात 3 भाऊ. 1 बहीण आहे ती रेल्वेमध्ये आहे, ती नाशिकला असते. सगळे मुलुंडमध्येच? हो, सगळे आम्ही 3 10-10 मिनिटाच्या अंतरावर राहतो. म्हणून बाजूला स्टेशन आणि ट्रेन बघा ना, इथे बोलायला लागले का पाठी भोंगा वाजतोय. रेल्वेशी संबंध आहे ना अनेक वर्षांचा. हा, अनेक वर्ष. पण मग घरात भोंगा कोणाचा वाटतो? घरात बोंगा यांचा वाजतो. म्हणजे सायरन किंवा हा, काय सायरन, म्हणतात ते, बरोबर? काय असं का म्हणताय ते? बरोबर आहे, मला पटतंय ते, पण ते शांत आहेत, मग कोणतरी आवाज करायलाच पाहिजे ना, म्हणून तुम्ही करता? म्हणून मी करते. बरं, कधीतरी आवाज असतो का सतत धडधड असते? नेहमीच दडदड असते. काय की कधीही ट्रेन येईल म्हणून? हो हो. आज तुमच्या समोर सगळं मनातलं बोलतायत बरं का. करणार काय? किती वर्ष झाली? 81 साली. 81. 33 वर्ष झाली. 33 वर्ष झाली. 33 वर्ष मनात ठेवलंय ते. कोणाकडे तरी बोलू द्या त्यांना. बरोबर. जमलं कसं तुमच्या दोघांचं? माझी मामी आणि ह्यांची मामी दोघी सख्या बहिणी होत्या, त्यांनी त्यांच्या नंदांना मुलं सुचवली आणि असं ठरलं लग्न. पण तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? आम्ही डिसेंबर मध्ये माझ्या आज बोलू दे थोडस. म्हणजे त्यांना विचारताय, बोलू दे ना. कितपत आठवतंय बघते ना मी पण. 30 डिसेंबरला आमचा बघण्याचा प्रोग्राम झाला पुण्याला, माझ्या आजोळी. पुण्याला आमचं आईचं मोठं घर होतं तिकडे नारायण पेठेत, त्या वाड्यामध्ये बघण्याचा प्रोग्राम झाला. आणि त्याच दिवशी ठरलं? नाही, त्या दिवशी नाही, मग नंतर एक 15-20 दिवसाने आम्ही कळवलं. पण मला एक विचारायचं आहे की 30 वर्षापूर्वी, म्हणजे आता कसं मुलगा मुलगी लग्न ठरताना एकमेकांशी बोलतात, संवाद साधतात. नाही, तसं त्यावेळेस अजिबात नव्हतं. तर तुम्ही बोललाच नव्हता तेव्हा? नाही, अजिबात बोललो नव्हतं. लग्न होईपर्यंत? लग्न होईपर्यंत काय हो? बरोबर, भेटलोच सुद्धा नाही आम्ही. नव्हतो आम्ही, भेटलाही एकमेकांना भेटलोही नव्हतो. आणि मग पहिल्यांदा कधी बोललात लग्नानंतर? डिसेंबर 80 मध्ये बघण्याचा कार्यक्रम झाला आणि नंतर एकदम आम्ही लग्नामध्येच भेटलो मेच्या 81 मध्ये. तोपर्यंत एकमेकांशी बोलणं नाही, काय नाही. एकमेकांचा स्वभाव जाणून घेण्यासाठी नाही, बागत काहीच नाही, काहीच त्या काळी नाही. तसं नव्हतंच ना. त्या काळी नव्हतंच तसं. सारसबागेत वगैरे नाही, नाही, काही अजिबात नाही. कारण ही उज्जैनला निघून गेली लगेच? म्हणून नाहीतर जमलं असतं. नाही तर जमलं असतं. 1 वर्ष आणि मग लग्न झालं. हो पण स्वभाव खूप धाडसी लहानपणापासून. हो. मग एखादा प्रसंग सांगा ना. एखादा प्रसंग म्हणजे आमच्या शाळेमध्ये एक आमची शाळा होती, दसरा मैदान म्हणून शाळा होती, मोठं मैदान होतं त्याचं. त्या मैदानात आम्ही मुली ये जा करायचं. तिथून एक ना म्हातारा ग्रहस्थ नेहमी असा यायचा आणि मुलींना असा टक्कर मारून जायचा. तर मी लांबून बघायची की हा म्हातारा रोज येतो आणि टक्कर मारून जातो. एकदा मी त्याच्या जवळून गेले आणि त्याच्या हाताला जोरात चिमटा काढला, त्याच्यानंतर तो परत दिसला नाही. मी तुम्हाला चिमटा काढायची सवय आहे? नाही, त्या माणसाला मला ती हे करायची होती, शिक्षा द्यायची होती. शिक्षा द्यायची होती. पण डेअरिंग केलं तुम्ही त्यावेळेला, हो की नाही? अजून एक डेअरिंग केलं. काय हो? लग्नानंतर मी आणि माझ्या दोघी मुली चाललो होतो मार्केटमधनं. तर एक दारुड्या समोरनं आला आणि त्याच्या माझ्या लहान म्हणजे मुली मोठ्याच होत्या, 10वी-12वीतल्या होत्या, पण मुलीला असा येऊन हात लावला त्याने. आणि मी तिच्या मागे होते, मी आणि माझी मोठी मुलगी आम्ही तिच्या मागे होतो आणि धाकटी थोडीशी पुढे चालत होती. माझ्या हातात छत्री होती, पिशवी तशी छत्री ठेवली होती मी. त्या छत्रीने मी त्याला असं जोरात फटका हाणला ना, आणि मग त्याच्या मागे पळाले मी मारायसाठी. अक्षरशः मी पळाले, ही पण मारत होती. मग गर्दी जमा झाली, त्याला धरला आणि त्याला पकडून मारला लोकांनी. अरे बापरे, म्हणजे डेअरिंग. पण त्यांनी ते छत्री मारल्यानंतर असा हात केला, ती छत्री मला इथे लागली. माझं सगळं हे रक्तबंबाळ झालं होतं. त्याला काही झालंच नाही? त्याला काहीच झालं नाही, पण माझ्या डेअरिंग होतं. म्हणजे तुम्ही दोघे फिरायला गेले असताना कधी झालं नाही ना? नाही, असं कधीच झालं नाही ना? नाही, बाबा. असं कधीच झालं नाही. बरं, मग लग्नाला आता 31 वर्ष झाली ना? हो, 33 वर्ष झाली. कसा आहे हो स्वभाव? खरंच कसा आहे वहिनींचा स्वभाव? चांगला स्वभाव आहे, चांगला बोलका स्वभाव आहे. हो. आणि आहे तसाच राव असतो स्वभाव, तिने बदलू नये स्वभाव. आणि त्यांचं काय मग? त्यांचा पण स्वभाव अगदी शांत आहे, समजूतदार आहेत. फक्त ते कधी कधी मला असं जाणवतं की काही काही मनातल्या गोष्टी क्लिअर बोलत नाहीत माझ्याशी. तुम्ही संधी द्याल तर मग मी असं समजून घेते, पण जरा वेळ देत जा ना. किंवा मी रागावल्या वगैरे तरी मला मनवायला येत नाहीत. बघा आताही वेळ देत नाही. बघा ना.
कधी ते मनात मग मी पण बोलून घेते हे तुमच्यापाशी. बघितलं? म्हणजे मनातलं बोलायला त्यांना वेळ तर मिळाला पाहिजे. तो पॉज मी इथे आता 2 वाक्य बोलतोय तर मला मिळत नाहीये, घुसावं लागतंय मध्ये मध्ये. बर, आता पहिल्या खेळासाठी आपण सज्ज आहोत. बघूया, मी सांगतो तेवढं वजन वहिनी गोळा करणार. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 422 ग्रॅम. वेळ सुरू झाली. एकत्र सगळं घेऊन या. सगळं एकत्र घेऊन या येताना आणि हळू या. या वहिनी या. हळू 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 422. वहिनी काढा आहे. छोट नाही, ठेवा चमचा काढा. चमचा काढा. हा 1 मिनिट पूर्ण झालं. वहिनी ते ठेवा, बाउल ठेवा. हा थांबा. एक काढा जरा. एक चमचा काढून बघा. नाही ठेवा. नाही 21 झालं. एक कॉईन तुम्ही त्या खिशात असेल तर. 30 सेकंद झालेली आहे. जास्त झालं वहिनी, जास्त झालंय. 20 सेकंद राहिलेली आहे. वहिनी थांबा. एक शेवटची 20 सेकंद. पिन काढा. वहिनी हातातली डोक्याची पिन काढा. ते ठेवा. डोक्याची पिन किंवा काहीतरी काढा. जास्ती भारी काहीतरी एक काढा. ते ठेवा. ती छोटी डबी काढा. छोटी डबी प्लास्टिकची डबी वहिनी. 9. हा आणि ते ठेवा. 8. टाका काहीतरी टाका. 7. हे 22 झालं होतं. 6. 5. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 10 गुणुले 200. 2000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं आहे. बरं, त्याने तर सांगितलंय तुमच्यामध्ये कुठलाच बदल होता कामा नाही, बरोबर ना? पण मिस्टरांच्या स्वभावात काय बदल व्हायला पाहिजे? नाही बाकी ते छानच आहेत, प्रश्नच नाही. बाकी म्हणताना बाकी राहतात. बाकी असं की फक्त ते कधी कधी असं मनातलं असं छान मोकळेपणाने माझ्याशी बोलत नाहीत असं मला वाटतं. काय कधी बोलणार? साधारण आता बोलायला सुरुवात करेन हळूहळू. यांनी वेळ दिला तर. तुम्ही सांगा आता सगळ्यांनी या दोघांबद्दल. दोघे जण खूप चांगले. माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले आणि 22 वर्षापासून त्यांच्या संपर्कामध्ये मी आहे दोघांच्याही. आपण यांचे मी यांची मधली जाऊ. तर दोघांचा स्वभाव खूप चांगला आहे. दादा आमचे जरा थोडेसे शाय आहेत, थोडे शांत आहेत आणि वहिनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप धाडसी, जरा जास्ती बडबडतात त्या थोड्याशा. तरी कमी बडबड करावी आणि एखाद्या कुठल्याही चांगल्या पण त्या तुम्हाला सेम टू यू म्हणू शकतात ना? हो, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. मी त्यांची धाकटी जाऊ बोलते. त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असतो आणि सगळ्यांना मदत करायला अगदी तत्पर असतात. बरं, अजून कोण? मुलगी बोलते. जॉईंट फॅमिली होती आमची. खरं तर 10 जण आम्ही घरात राहत होतो. दोघी काकू वगैरे असतानाची गोष्ट आहे. आता सगळे आम्ही वेगळे राहतो, पण खूप सगळ्यांनी मिळून मिसळून आम्ही अजूनही राहतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग आईचा आहे, कारण तिने सगळ्या पूर्ण घराला असं बांधून ठेवलेलं आहे. अजून एक गोष्ट आहे, आमच्या वहिनी खूप छान गाणं म्हणतात. काय सांगता? ऐकू जरा. त्याने निवेदन केलंय, तुम्ही गाणं गा. हे चांदणे फुलानी शिंपीत रात्र आली, धरती प्रकाश वेडी ओल्या दवात न्हाली, ओल्या दवात न्हाली. वा, ल वरून तुम्ही गाणं मला नाही. नाही गावाला मला गाणं अजिबात येत ल वरून खरंच येत नाही. काय एक्सप्रेशन्स होते ना. मला अजिबात येत नाही. दोघेही अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. बरं, चित्रपट, मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू. शब्द किती आहेत? 3 अक्षर. 20 सेकंद होऊन गेली. 10 ठसके 9 पैसा, 8 7 6 पोस्ट 5 4 3
वेळ पती पती संपली. चिकट नवरा. ऐकलंच नव्हतं आपण कधी. बघ ना. छान चित्रपट. पण ते तुमच्यामुळे दागिना गेलाय माझा. या सगळ्यांमुळे, कारण तुम्ही उत्तम अभिनय केला होता. आता मराठी गाणं ओळखा. मिळालंच पाहिजे आता. 1 2 3 न बोलता. हा, वेळ सुरू झाली. बोलायचं नाही हो. गाणं म्हणावं लागेल. भारूड म्हणावं लागेल. परत इंजेक्शन द्यायचं. आतापर्यंत कोणी चावलं की देताना. बरं, आज तुम्हाला इंजेक्शन देण्याची गरज नाही, तर झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. आता म्हण आहे, म्हण. थांबा, पोटांची हालचाल नाही. वेळ सुरू झाली. झोपी गेलेला जागा नाही. बसला हरी देई खाटल्यावरी. बैल गेला नाही झोपी गेला. 20 सेकंद झाली. वैद्य झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. थँक्यू. ये गुड. इथे उभी राहा. नाव सांग. नेत्रा सचिन कलाटे. बरं, कुठल्या शाळेत जाते तू? सौ लक्ष्मीबाई इंग्लिश मीडियम स्कूल. कितवी मध्ये आहेस तू? पहिलीत. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. अभिनंदन. अभ्यास करा. आता यातली एक चिठ्ठी काढ, कुठलीही, खालची, एकदम खालची. हा, दे. सावित्री सत्यवान मोजर. नाव सांगा. सावित्री सत्यवान मोजर. बरं, आता घरातलं कोण आहे तुमच्या बरोबर? 2 नाती. 2 नाती आहेत. बोलवा त्यांना. या या बाळाला. किती गोड. हातात हात सोडायचाच नाही सांगितलं आईने. वा वा वा. घ्या. कोण कोण असतं इथे? कुठे राहता तुम्ही? मी ते वृंदावन सोसायटी. वृंदावन सोसायटी मध्ये. बर, माहेर कुठलं तुमचं? पसरणी. पसरणी, वाई तालुक्यात. खुश आहात? कधी वाटलं होतं खेळत नाव येईल म्हणून? नाही वाटलं. हो की नाही? मग सुना वगैरे आणलेत ना? हो हो. सुनाना म्हणावं, बघितलं जे तुम्हाला जमलं नाही ते मला बनव. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये कोण पैठणी जिंकणार ते ठरणार आहे. खेळ सोपा. तिथे समोर एक खिडकीच आहे की रेलिंग आहे, जे काही आहे ते आहे, पण लोखंडाची वस्तू आहे आणि त्याच्या मधोमध एक प्लास्टिकचा चेंडू दिसतो आहे, जो दोऱ्याच्या सहाय्याने बांधलेला आहे. या ठिकाणी दोघींनाही 10-10 संधी मिळणार. या अडथळ्यांमधून जर चेंडू प्लास्टिकचा पलीकडे पास झाला, म्हणजे पलीकडे गेला, तर 1 गुण मिळणार. पण तो जो मधोमध लागलेला हिरवा चेंडू आहे, जर त्या चेंडूला जाऊन स्पर्श झाला तर 2 गुण मिळणार. बरं, 1 टप्पा तरी पडलाच पाहिजे, ही अट आहे. म्हणजे थेट चेंडू लागून उपयोग नाही, टप्पा पडून लागला पाहिजे, ही अट आहे. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. खेळ तुमच्यापासून. एक, एक, 4 पैकी 2, 3. यांची गुणसंख्या आहे 3, तर तुमची गुणसंख्या आहे 1. पुढचे 5, 2, 3, 4, 6,
आणि 2 6 यांची गुणसंख्या आहे 6. तुमच्याकडे 5 संधी आहेत, तुमची गुणसंख्या आहे 3. बघूया काय होणार या खेळात. 4 4 5 1 मिनिट. हा चेंडू जर पलीकडे गेला तर 6 गुणसंख्या होणार आणि दोघींना आणखी 5 संधी मिळणार. पण हा जर चेंडू त्या हिरव्या चेंडूला लागला टप्पा पडून तर पैठणी तुमच्याकडे. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्या दोघींसाठी घ्या. किती छान. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मोजराई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरलेले आहेत जोशी वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. मुलुंड श्रीकृष्ण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये रंगलेला मुलुंड पूर्व इथला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.